हॅलो हॅलो नमस्कार. अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचं हे तृतीय अधिवेशन आहे, तृतीय संमेलन आहे आणि आपल्या संचालिका समीक्षाताई आणि आजचे जे अध्यक्ष आहेत मान्यवर श्री नलोरे सर, श्री महामुनी सर, श्री अजय पाठक सर आणि श्री सत्यनारायण सर आणि माझे सगळे बंधू आणि भगिनी. आता माझा जो विषय तो तसा आवडता विषय अष्टकवर्ग आणि ग्रहगोचर. आता ग्रहगोचर म्हणजे काय की आता आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून ते आपण जाईपर्यंत प्रत्येक ग्रह आपल्या कुंडलीने कुठे ना कुठे पाठ सोडत नाही. तर प्रत्येक ग्रहाचा काहीतरी कालावधी असतो की तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो. आता आपली जी कुंडली आहे ती प्रत्येक घर किंवा प्रत्येक भाव हा 30 डिग्रीचा आहे. तर आता गोचर म्हणजे काय, तर जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये ग्रह जाईल तो झालं गोचर. आता अष्टकवर्गामध्ये काय आहे की अष्टकवर्गामध्ये 7 ग्रह आणि लग्न असं मिळून 8. तर आता या 30 डिग्रीचे तर त्याचे आपण 8 भाग केले ग्रहांच्या कक्षा होतात. तर आता याच्यामध्ये काय केलंय की ग्रह गोचर मध्ये अष्टकवर्ग पद्धतीप्रमाणे तर पहिली कक्षा जी आहे ती शनीची कक्षा आहे. आता या 8ला जेव्हा आपण या 30 डिग्री जेव्हा आपण 8ने डिवाइड करतो तेव्हा ती येते 3 अंश आणि 45 कला. तर म्हणजे प्रत्येक ग्रह हा स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या कक्षेमध्ये 3 डिग्री म्हणजे 3 अंश आणि 45 कला इतके काळ इथे राहतो आणि मग तो दुसऱ्या कक्षेमध्ये जातो. आता पहिली जी कक्षा दिली आहे ती सगळ्यात संथ गतीने जो ग्रह जातो तो म्हणजे शनी ग्रह. कारण पहिली कक्षा ही पाराशर ऋषींनी शनीची दिलेली आहे. आणि मग त्याचा कालावधी काय आहे, आता आपल्याला कल्पना आहे की शनी ग्रह हा साधारणतः प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्ष असतो आणि तो सगळ्यात स्लो म्हणून कार्य करतो. आता 2.5 वर्ष म्हणजे तुम्ही विचार करा त्याला डिवायडेड तो किती 3 डिग्री पार करायला किंवा 3 अंश आणि 45 कला पार करायला त्याला किती दिवस लागतील. तर साधारणतः 1 डिग्रीसाठी त्याला 1 महिना लागेल म्हणजे 90 दिवस आणि पुढचे 45 म्हणजे साधारणतः 110 ते 135 दिवस शनीला पुढच्या कक्षेमध्ये जाण्यासाठी लागते. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलंय. तर पहिली कक्षा ही शनीची, दुसरी कक्षा ही गुरुची कारण गुरु हा त्याच्यामध्ये थोडा स्पीडी ग्रह आहे. त्याच्यानंतर मंगळाची, मग सूर्य, मग शुक्र, मग बुध, मग चंद्र आणि शेवटी लग्न. आता चंद्र तर फास्ट मुव्हिंग आहे म्हणजे तो एका कक्षेमध्ये साधारणतः 7.5 तास राहतो आणि लग्न तर दर 2 तासांनी बदलत असतं. तर असा सगळा हा कालावधी या ऋषींनी त्याचं मांडून ठेवलेला आहे. तर हे झालं गोचर. मग आता जेव्हा त्याची दशा, महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा जेव्हा असेल त्या पद्धतीने आपण त्याचा फलादेश करतो. आता आपण अष्टकवर्गाकडे येऊ. आता हे झालं ग्रहांचं गोचर म्हणजे हे. तर अष्टकवर्ग पद्धती पूर्ण ग्रहांच्या गोचरावर आधारित आहे कारण अष्टकवर्गामध्ये बिंदू आहेत, अंक आहेत आणि हे अंक हे आयुष्यभर राहतात, हे काही चेंज होत नाही तिथे. आता अष्टकवर्गामध्ये जे टोटल बिंदू येतात ते येतात 337 आणि त्याला डिवायडेड बाय 12 केलं की ते येतात साधारणतः ॲव्हरेज 28 पॉईंट समथिंग म्हणजे आपण 28 करायचे. आणि प्रत्येक ग्रह कारण तेव्हा पाराशर ऋषींनी काय केलं की प्रत्येक ग्रहाला म्हणजे सूर्य, मंगळ, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी या सगळ्यांना बिंदू त्यांनी फिक्स करून ठेवले की सूर्याला 48 बिंदू, चंद्राला 49 बिंदू, मंगळाला 39 बिंदू, शनीला 39 बिंदू. आता हे जे 2 पापग्रह आहेत यांना त्यांनी कमी बिंदू दिले. गुरुला 56 बिंदू, शुक्राला 54 बिंदू आणि बुधाला 52 बिंदू असं त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. आता ते ग्रह ज्या आपल्या जन्माच्या वेळी ज्या ज्या स्थानात असतील तिथून कुठे कुठे शिवबिंदू घेतील ते त्यांनी लिहून ठेवले. आता ते जरी बोलत असतं तर अजून खूप वेळ लागेल, त्यामुळे मी फक्त शॉर्टमध्ये सांगतो की प्रत्येक ग्रह हा 0 ते 8 बिंदू देतो आपल्याला. म्हणजे एक चंद्राचं भिन्नाष्टक आहे आणि याच्यात भिन्नाष्टक असतं, एक सर्वाष्टक असतं आणि एक भिन्नाष्टक असतं. तर प्रत्येक ग्रहाचं भिन्नाष्टक असतं, चंद्राचं भिन्नाष्टक, सूर्याचं भिन्नाष्टक, मंगळाचं भिन्नाष्टक आणि त्याच्यामध्ये त्या स्वतःने आणि बाकीच्या ग्रहांनी इथे कुठे शिवबिंदू दिले त्याची सगळी टोटल केली जाते. तर या भिन्नाष्टकाचं जे सगळी टोटल येते त्याला मिळून सर्वाष्टक म्हणतात.
आणि मग सर्वाष्टकाचे हे जे मी तुम्हाला आता सांगितले की 337 बिंदू आपण तिथं पकडतो आणि त्याला डिवायडेड बाय 12 केलं की 28 होतात आणि हे 0 ते 8 बिंदू म्हणजे याचा जर ॲव्हरेज काढलं तर 4 बिंदू. तर एक ढोबळ पद्धतीने जिथे जिथे 28 पेक्षा जास्त बिंदू असतील ज्या राशीमध्ये ज्या भावामध्ये तिथं आपल्याला अतिशुभ फळ मिळेल, चांगलं शुभ फळ मिळेल. याची संख्या जितकी जास्त होईल 28 पेक्षा 30, 32, 35, 36 तर शुभ. आणि जिथे ती कमी होईल 28 पेक्षा कमी होईल याचा अर्थ ते जे घर आहे थोडं वीक होत जातं. अशुभ नाही म्हणणार मी, पण वीक होत जातं. आपल्याला जे अपेक्षित आहे ती फलप्राप्तीचे होत नाही. तसंच 0 ते 8 जे आहे तर 4 पेक्षा जास्त बिंदू ज्या स्थानामध्ये आहेत याचा अर्थ तिथे आपल्याला शुभ फळ मिळेल आणि 4 पेक्षा जे कमी आहे ते तो वीक होत जाईल. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित फळ आहे तिथं मिळणार नाही. पण याच्याने आपल्याला काय कळेल की आपल्याला इथं कळेल की ह्या ग्रहावर आपल्याला काम करणं आवश्यक आहे. मग कुठला ग्रह आहे तो की जो वीक आहे मग तिथं आपल्याला त्याची स्ट्रेंथ वाढवायला पाहिजे. कशाने वाढवणार आपण? तर उपासना, कर्म याच्याने आपण अध्यात्म आपलं वाढवणार, बल वाढवणार, मग त्याची आपण उपासना करणार. तर याच्याने अष्टकवर्ग आणि ग्रहगोचर. आता उदाहरणार्थ समजा लाभस्थान आहे आणि कर्मस्थान आहे. आता कर्मस्थानाला आहे 30 बिंदू आणि लाभस्थानाला आहे 34 बिंदू. तर याचा अर्थ काय झाला की लाभस्थान पण चांगलं 28 पेक्षा जास्त आहे आणि कर्मस्थान आहे ते 30 बिंदू आहे म्हणजे चांगलं आहे आणि लाभस्थान जे आहे ते 37 बिंदू आहे ते पण उत्तम फळ दिला आपल्याला. पण कधी दिली मला त्याचा फायदा कधी होणार आहे? तर त्या कर्मस्थानामध्ये गुरुने किती बिंदू दिले, शुक्राने किती बिंदू दिले, बुधाने किती बिंदू दिले, रवीने किती बिंदू दिले. आता दशमात आपल्याला माहिती आहे की कर्मस्थान समजा रवीने 6 बिंदू दिले त्याचा अर्थ नक्की तो कुठेतरी उच्च पदावर जाईल म्हणा किंवा त्याला काहीतरी चांगलं प्रमोशन मिळेल. गुरु आहे म्हणजे त्याला कीर्ती मिळेल. तर अशा पद्धतीने आपण त्याचं विश्लेषण आपण करू शकतो. मग आता ही घटना कधी घडेल? तर मग जेव्हा ग्रहांचं गोचर इथून पास होईल त्या दशम स्थानातून जेव्हा तो पास होईल आणि समजा जेव्हा त्याची अंतर्दशा किंवा महादशा किंवा विदशा ही चालू असेल तर त्यावेळेस आपण तिथे त्याला ती फलप्राप्ती होते आणि ते आपण तिथं अचूकपणे प्रेडिक्ट करू शकतो. आणि तर बिंदू आहे त्यावेळेस बिंदू असल्यामध्ये चॅलेंज नाही आहे की नाही तर आपल्या लग्न कुंडलीमध्ये आपण बघतो किंवा मग नवमोषमध्ये बघतो किंवा षोडश कुंडलीमध्ये सुद्धा आपण पाहतो इकडे हा ग्रह उंचीच आहे, हा नीचेच आहे, मग याची दृष्टी त्याच्यावर, त्याची दृष्टी याच्यावर. तर अष्टपर्गामध्ये पण हे काही प्रकार नाही आहे. त्यांनी लिहिताना आणि बिंदू देताना हा सर्व विचार केला आहे की एखाद्या घरामध्ये समजा ग्रहच नसेल तर मग तो कुठला फळ देणार आपल्याला. मग त्या बिंदूप्रमाणे आपण ते करू शकतो. आता हे हाताने सुद्धा लिहिलं तर ही तरी किचकट पद्धत आहे म्हणून मग त्यासाठी सॉफ्टवेअर निघाले. सॉफ्टवेअरमधून आपण ते अचूकपणे ताबडतोब बघू शकतो. आता उदाहरणार्थ आणि सूक्ष्मात सूक्ष्म बघू शकतो बरं का. म्हणजे आजचा दिवस मला समजले. आता आपण सगळीकडे जाऊन दिलं फॉर एक्झाम्पल. आता मी कक्षेबद्दल बोललो अगोदर. तर आज चंद्र कुठल्या कक्षेमध्ये? आज चंद्र समजा कुंभ राशीमध्ये. तर मग कुंभ राशीमध्ये चंद्राच्या भिन्नाष्टकामध्ये त्याने बिंदू दिलाय का मला आणि किती बिंदू दिले? समजा 4 पेक्षा जास्त बिंदू दिले आहेत त्याचा अर्थ सगळं काही ओके, ऑल इज वेल. त्यामुळे आपण सगळे इथं जाऊन दिलो. तर आजचा दिवस आपला कसा आहे हेच आपण तिथं बघू शकतो. आता दुसरं असं आहे की माझा कुठला काळ चांगला येणार आहे, कुठला आठवडा चांगला येणार आहे, कुठलं वर्ष चांगलं येणार आहे. आता बघा लवकरच शनी पालट होणार आहे, शनी बदल होणार आहे मार्चमध्ये आणि गुरु बदल होणार आहे मेमध्ये. मग मला येणारा काळ हा कसा जाईल हे आपण याच्यावरून बघू शकतो. मग कसं बघू शकतो की आता समजा शनी, आता सध्या शनी आहे कुंभ राशीमध्ये, तो आता जाईल मीन राशीमध्ये. आता मीन राशीमध्ये जेव्हा तो जाईल मार्चमध्ये तर त्याची पहिली कक्षा कुठली राहील? शनी स्वतःचीच राहील. मग त्या शनीच्या कक्षेमध्ये जेव्हा तो स्वतः जाईल त्याने स्वतःला बिंदू दिलेत का हे आपण तिथं बघायचं. मी एक करणार आहे त्याच्यासाठी एक एक्सेल शीट करेल, त्याचा एक PDF बनवेल. मला परीक्षेकर सरांनी पण सांगितलं त्या दिवशी की तुम्ही हे करा असं. तर मला वेळ मिळाला नाही एवढ्या दिवसामध्ये म्हणून मी नाही तर मी आज ते आपल्या ग्रुपमध्ये पण टाकलं असतं. तर मी करेल ते, मी सगळं तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये तो शेअर करेल आणि एक ब्लँक पण देईल म्हणजे तुम्ही स्वतःचं सुद्धा तिथे बघू शकता. मी तुम्हाला एक सॉफ्टवेअरचं पण नाव देईल, तुम्ही ते सॉफ्टवेअर डाउनलोड करा. कारण बघा लिहित बसला तर खूप वेळ लागेल हां आणि ते किचकट आहे. त्यापेक्षा आपल्याला सॉफ्टवेअर आहे त्याचा आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेऊ आणि त्या पद्धतीने तुम्ही चुटकीमध्ये त्याचं प्रेडिक्शन करू शकता की हां मला येणारा काळ जो आहे ती म्हणजे इमिडिएटली शनीची जी कक्षा आहे तिथे मला शुभबिंदू असेल तर नक्कीच मला काळ चांगला जाईल. म्हणजे तो 110 दिवस माझे अगदी उत्तम जातील. समजा ते 0 बिंदू दिला आहे मग मी काय करायचं? तर आज मला माहिती आहे
की शरीरातील शून्य बिंदू दिला आहे म्हणजे इथं काहीतरी मला त्रास होणार आहे. मग आतापासून मी शनीची उपासना का नाही करायची? मग आतापासून शनीची उपासना करा. मग 2-2.5 वर्षानंतर जर एखादी घटना घडणार असेल, ती जर आज मला माहीत पडली तर मी त्याच्यावर लगेच स्ट्रेंथ त्याची वाढवू शकतो. जो ग्रह वीक आहे त्याच्यावर मी काम करू शकतो. तर हे सगळे फायदे अष्टप्रकारामुळे होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा लग्नकुंडली बघतो ना, बऱ्याच वेळा कन्फ्युज होऊन जातो की आता मी नक्की काय उत्तर देतो. मग आपण परत 9 वर्ष चालू जातो. परत एखादी शिक्षण म्हटलं डिफॉर्मेंट पाहतो की वाईट काय आहे परिस्थिती, परत कन्फ्युज होतो. इथं तुम्ही बघितलं जसं सरांनी सांगितलं चतुर्थ स्थान तुम्ही बघा ना काय आहे. पंचम स्थान, चतुर्थ, आणि प्रायमरी शिक्षण आपण तिथूनच घेतो सगळं चतुर्थ स्थानावरून. उच्च शिक्षण आपण 9 स्थानावरून घेतो. मग त्याला परदेश योग आहे का नाही हे परत आपण जर बघतो तर त्याने 3-9-12 सांगितलं, 3-9-12 आहे का नाही ते चेक करा. आणि तिथं बिंदू दिलेत का, तिथे जर कधी शिवबिंदू दिले असतील. आता समजा एखाद्या स्थानामध्ये समजा षष्ठ स्थान आहे, तर षष्ठ स्थानी बऱ्याच गोष्टी तिथे सांगतात. नुसतंच रोग आणि कर्ज आणि ऋण असं नाही आहे, तिथं कॉम्पिटिशन पण आहे, तिथं हाताखालचे लोक पण आहे, तिथं नोकरी पण आहे. मग तिथे जरी मला थोडेफार चांगले बिंदू असतील, 28 पेक्षा सुद्धा चांगले बिंदू असतील, तर तिथे माझं काम होऊ शकतं. तिथे दशम स्थान आहे, ते कर्मस्थान आहे, लाभस्थान. आता याच्यात काही सूत्र आहे, ते 2-3 सूत्र मी तुम्हाला सांगतो. तर इन जनरल त्यातही कुंडली बघितल्यानंतर मी जातकाला काय सांगावं की तुला कुठला काळ चांगला आहे, तुझं लाभस्थान चांगलं आहे का नाही, तुझं घर चांगलं आहे का नाही, तुला उत्तरायुष्य चांगलं जाणार आहे का नाही, तुला परदेश गमनाचा योग आहे का नाही, उच्च शिक्षण होणार आहे का नाही, त्या सगळ्या गोष्टी. विवाह कधी ठरेल, आजचा सगळ्यात मोठा प्रश्न तो विवाह कधी ठरेल, बरोबर आहे. तर हे सगळं सुद्धा आपण अष्टप्रकारांनी बघू शकतो. कसं बघू शकतो तर याच्यात जे आता सध्या आमचा जो अभ्यास चालू आहे तो याच विषयावर चालू आहे की तुम्ही दशम स्थान ते कर्मस्थान झालं, लाभस्थान इच्छापूर्ती स्थान झालं, तर लाभस्थानाला दशम स्थानापेक्षा जास्त बिंदू आले म्हणजे आपली इच्छापूर्ती होती. लाभस्थानापेक्षा व्यय स्थानाला कमी बिंदू पाहिजे म्हणजे आपला खर्च थोडा कमी होईल. आणि द्वितीय स्थान म्हणजे धनस्थानाला हे व्यय स्थानापेक्षा जास्त बिंदू पाहिजे. अशी जे कधी कंडिशन असेल इट इज वेल अँड गुड. नंतर लग्नस्थान समजा तिथे 28 पेक्षा जास्त बिंदू आहेत, 30 बिंदू आहेत, 35 बिंदू आहेत, 34 बिंदू आहेत, तर याचा अर्थ तो जातक स्वतःचे निर्णय घेईल. किंवा तिथे कमी बिंदू असतील, 22च बिंदू आहेत, 21च बिंदू आहेत, नॅचरली ते स्थान वीक स्थान म्हणजे तो कोणावर तरी डिपेंड आहे. म्हणजे तो भावावर डिपेंड आहे, त्याला तो वडिलांवर डिपेंड आहे, तर त्याला कोणाची तरी मदतीची गरज आहे. आणि त्याच वेळेस जर त्याला षष्ठ स्थानामध्ये जास्त बिंदू आहे आणि लग्न स्थानात कमी बिंदू आहे, तर असं होऊ शकतं की तो जेव्हा आजारी पडत असेल तर त्याला जास्त दीर्घ कालावधी लागेल बरं होण्यासाठी, हे आपण त्याला सांगू शकतो. तर याशिवाय बरेच त्याची सूत्र आहे. दुसरं एक सूत्र असं आहे की तुम्ही जे उपचय स्थान आहे म्हणजे 3, 6, 10 आणि 11 इथे जर कधी 30 पेक्षा जास्त बिंदू असतील तर याचा अर्थ तो जातक स्वतःच्या मेहनतीने वरती येतो, स्वतःच्या कष्टाने वरती येतो. अजून एक सूत्र आहे की आता आपण हे 12 जे भाव आहेत तर याला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो की लग्न स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान. हा झाला आपल्या लाईफचा फर्स्ट पार्ट. नंतर 5, 6, 7, 8 हा दुसरा पार्ट, सेकंड पार्ट ऑफ लाईफ. आणि थर्ड 9, 10, 11, 12. मग आता याच्यातल्या सगळ्या बिंदूंची बेरीज करा म्हणजे 1 ते 4 म्हणजे लग्न, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान याची बेरीज करा. आणि 5, 6, 7, 8 ची बेरीज करा टोटल. आणि 9, 10, 11, 12 ची बेरीज करा. ती समजा 110, 120 आहे. याचा अर्थ आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे, पण असं कधी होत नाही. असं ॲव्हरेज कधी 28 सगळ्यांचेच येतील सगळ्या घरांचे असं कधी होत नाही आणि होणार पण नाही. मी आता अशी कुठली कोणतरी पाहिलेली नाही. आता याच्यामध्ये मग माझ्या लाईफचा कुठला पार्ट चांगला आहे. आता समजा मला उत्तर आयुष्य चांगलं असेल, 9, 10, 11, 12ला ते 28 पेक्षा जास्त असेल, याचा अर्थ माझं उत्तर आयुष्य जरा चित्तात जाणार आहे किंवा तिथे काही प्रॉब्लेम होणार असतील. मग हे मला आज काय इंडिकेट करते किंवा आजपासूनच मी एखादी SIP का सुरू करू माझ्या त्या याच्यासाठी कामाच येईल. तर मग या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण ते असं प्रेडिक्ट करू शकतो. किंवा एखादं संघर्षमय आयुष्य आहे त्याने सांगायची गरज नाही, तुम्हीच तरी ते बिंदू बघून त्याला सांगू शकता की बाबा तुझं संघर्षमय आयुष्य आहे. कसं त्याचं लग्नस्थान समजा वीक आहे, 6, 8 आणि 12 याची बेरीज करा आणि 1, 5, 9 याची बेरीज करा.
त्याच्यात कुठलं जास्त आहे त्याच्यावर लगेच आपल्याला कळेल की आता संघर्षमय आयुष्य आहे का नाही. नंतर अजून एक असतं किंवा दिशा, मी कुठल्या दिशेला जाऊ म्हणजे मला ग्रोथ होईल, तर हे सुद्धा आपल्याला इथून सांगता येतं. आता 1, 5, 9 ही पूर्व दिशा आहे, 2, 6, 10 ही दक्षिण दिशा आहे, 3, 7, 11 ही पश्चिम दिशा आहे आणि 4, 8, 12 ही उत्तर दिशा आहे. मग आता सूर्याने कुठल्या ठिकाणी जास्त बिंदू आहेत ते चेक करायचं. म्हणजे 1, 5, 9 ची बेरीज करायची, सूर्याने किती बिंदू दिले, 3, 6, 10 ची करायची आणि 3, 7, 11 आणि 4, 8, 12 यांची तुम्ही बेरीज करा. जी सगळ्यात जास्त आहे प्रायोरिटी नंबर 1 आणि प्रायोरिटी नंबर 2 त्या दिशेला त्याचा ग्रोथ होईल. नंतर लग्न कधी होईल, विवाह कधी होईल, कुठल्या दिशेने मुलगी मिळेल किंवा पार्टनर कुठल्या दिशेचा मिळेल, तर जे आपण नोकरीसाठी अप्लाय केलंय किंवा त्याच्या ग्रोथसाठी अप्लाय केले तेच तिथे अप्लाय करा. तिथे शुक्रात तुम्ही ते बिंदू बघा की 1, 5, 9 याची बेरीज करा, 2, 6, 10, 3, 7, 11 आणि 4, 8, 12. मग सगळ्यात जास्त कुठे बिंदू दिले तर फर्स्ट 2 प्रायोरिटी तुम्ही घ्या की दक्षिण दिशा आहे, पश्चिम दिशा आहे किंवा उत्तर दिशा आहे. त्या पद्धतीने ते आपल्याला प्रेडिक्ट करता येतं, सांगता येतं. माझं प्रमोशन कधी येईल, मी नोकरी सोडू का नाही, म्हणजे व्यवसाय करू का नोकरी करू, त्या सगळ्या गोष्टी आपण अष्टक वर्गाने करू शकतो. आम्ही मागच्या वर्षी कार्यशाळा पण घेतली होती, यावर्षी पण आम्ही काही कार्यशाळा घेऊ. तसं एक थोडक्यात अष्टक वर्ग आणि ग्रहगोचर याचा मेळ घालून आणि बाकी सगळ्याला रिस्पेक्ट देऊन, कारण ही सुद्धा ज्योतिष जे वैदिक ज्योतिष त्याचाच हा भाग आहे अष्टक वर्ग. कारण जे पाराशर ऋषीने जे लिहिले त्यांच्या खंडामध्ये भले त्यांनी सगळ्यात शेवटी लिहिलेले, कारण अगोदर त्यांनी सगळं लिहून ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांचे जे शिष्य होते त्यांनी त्यांना विचारलं की गुरु की अजून एखादी सोपी पद्धत नाही का कलियुगामध्ये, आणि तेव्हा मग पाराशर ऋषींनी याची निर्मिती केली, अष्टकवर्गाची निर्मिती केली, त्यातून याचा उदय झाला. आता ही काम मागे पडली होती इतके वर्ष, कारण ते सगळं हाताने लिहून काढावं लागायचं आणि एवढा कोणाला वेळ नव्हता, म्हणून त्यांनी ते वैदिक प्रमाणेच केलं. तर त्याचा फर्स्ट प्रयोग जो आहे तो साधारणतः 1955-56 मध्ये CS पाटील यांनी केलं. त्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि त्यांनी लोकांकडे ही पद्धत आणली. मग त्याच्यानंतर पुष्कळ जण हळूहळू त्याच्यावर काम करायला लागले आणि थँक्स टू सॉफ्टवेअर की ज्याच्यामुळे आज सगळे त्याच्यावर काम करायला लागले. पण सॉफ्टवेअर पण बरोबर आहे का नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी आपण थोडीशी स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे की चंद्राचं भिन्नाष्टक, सूर्याचं भिन्नाष्टक हे आपण स्वतःच्या हाताने लिहिलं तर आपल्याला त्याची प्रॅक्टिस होईल आणि आपण त्याचं अचूक प्रेडिक्शन करू शकतो. तर थँक्यू मॅडम चान्स दिल्याबद्दल. मला हेमंत उपासनींबद्दल अजून एक कौतुक करायचं आहे. त्यांनी वाचस्पती जी केली ज्योतिषशास्त्रात ती अष्टक वर्गानुसार त्यांनी 50 कुंडल्या सोडवल्या. आणि मी तर म्हणते आताच्या आपल्या जे हे जे 2024-25 आहे तर हा एक झळकता सितारा आहे जो वेगळ्या पद्धतीने स्वतःचे नियम बनवतो. त्याच्यामुळे त्यांना हॅट्स ऑफ अँड सल्यूट फ्रॉम मी. आणि आता मी दुसरा एक तारा जो आहे एकदम मागे बसलेला आहे, हे सगळे माझे दोन्ही राईट हँड आहेत ॲक्च्युली, की त्यांनी ज्योतिष मित्र मिलिंद त्यांनी अक्षरशः स्टिकर लावण्यापासून बॅनर बनवण्यापर्यंत सर्व त्यांनी केलं. तसंच दीपक पाटील हे चार्टर्ड अकाउंटंट असून हे तिन्ही माझे विद्यार्थी आहेत. हे सांगायला मला फार आनंद होतो की असे ईश्वराने हे सगळं नियोजित केलं असणार की माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून एवढं सगळं केलं. म्हणून मी पहिले ती स्वामींची कृतज्ञता व्यक्त करते आणि तुम्हाला मी स्पेशल पायघड्या घालते. लवकर या तरी पोहोचला नाही तुमची